आणि ही आहे दीप्ती माझी फ्रेंड. आणि इथे आमची पालखी आलेली आहे जगन्नाथची. आणि तुम्हाला मी फुल व्हिडिओ देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. जगन्नाथ हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे पवित्र मंदिर आहे आणि ओडिशा येथे यांचे जगप्रसिद्ध मंदिर देखील आहे. जगन्नाथ श्रीकृष्ण यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची लाडकी मूर्ती पूजा केली जाते. जगन्नाथ हे देव विष्णू किंवा श्रीकृष्ण रूप मानले जाते. अशी थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि मला एवढं काही त्याच्यातलं माहिती नाही आहे. तरीसुद्धा आमच्या इथे म्हणजे जिथे मी जॉबला आहे तिथे समोरच एक रस्ता आहे, तर तिथून ह्या पालख्या चालल्या होत्या. म्हटलं थोडंसं शूट करूया आणि मला एवढं काही माहिती नाही आहे. तर इथे ना हे वरती लोक होते ना, ते फुलं वगैरे खाली फेकत होते आणि सर्व लोक घेत होते कारण देवाचं होतं ते. आणि हे लोक वरती बघा अशा प्रकारे होते उभा आणि हे लोक चालले कारण हे लोक फूल देतात, प्रसाद देतात आणि सर्व लोक पालखीचं दर्शन वगैरे घेतात. अशा प्रकारे इथे दीप्ती ना उभा होती आणि बघत होती की किती गर्दी झाली आणि पालखी वगैरे गेली. आणि इथे जरासं मी शूट वगैरे केलं आणि प्रसाद देखील यांनी वाटला खूप लोकांनी. मी हॉस्पिटलला आहे आणि टी ब्रेक झालेला आहे आमचा, तर इथे आम्ही खात आहोत. दाखवते. इथे समोसा घेतला आहे, 2 आणले आणि चटणी आहे ही. आणि दीप्ती इथे बसली आहे. तू काय खातेस? आळू आणि संपवली आहे, म्हणजे सर्वांनी मिळून खाल्ली आहे. तर मी आज घरून आळूच्या पानाच्या वड्या आणल्या होत्या आणि इथे सर्वांना आवडल्या, तर खास मी त्या माझ्या भावासाठी आणले. त्याला मी भाऊ म्हणले आहे आगाव जरा. तर इथे दीप्ती खाती आणि आता मी नाश्ता करते. मग टेस्ट छान आहे, इथूनच घेतो आम्ही. म्हणजे बाजूला शॉप आहे तिथून. ही दीप्ती बघा, मी तुमच्याशी बोलते तर मला बोलते इथून कुठून. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, इन्स्टावरती एक महाराष्ट्रन बिर्याणी म्हणून एक फेमस आहे, दम बिर्याणी. तर त्याचा व्हिडिओ मी बघितला होता इन्स्टावरती आणि माझी इच्छा एवढी झाली की मी तिथे जाऊन ती घेऊन यावं. तर एक दिवस मी गेले बड्डेच्या दिवशी तिथून दम बिर्याणी घेण्यासाठी. 2 घेतलेल्या, एक दम बिर्याणी आणि एक तंदुरी बिर्याणी घेतलेली. तंदुरी बिर्याणी एवढी टेस्टलेस होती, खूप बेकार, म्हणजे त्याची टेस्टच नव्हती. आणि दम बिर्याणी पण एवढी काही खास नाही वाटली, पण त्याचे रिव्ह्यू खूप छान आहे आणि इन्स्टाला मेन गोष्ट ते व्हायरल व्हिडिओ होता आणि खूप लोक जात आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, जर खूपच चांगली गोष्ट असेल, टेस्ट वगैरे असेल, तरच तुम्ही त्यांचे व्हिडिओ ॲडव्हर्टाईज करा, नाहीतर करू नका. कारण लोक एवढा लांबून तिथे जातात आणि घेतात, त्यानंतर मग मूड ऑफ होतो. तर एवढंच सांगायचं होतं मला. कधी मी तिथे परत गेले तर व्हिडिओ नक्कीच काढेल. तर आता सध्या तरी मी समोसा एन्जॉय करते. अजून एक पालखी आलेली आहे ती मागे आणि मी फक्त इथे बसून व्हिडिओ शूट करते कारण इथूनच जाते आमच्यापासून. तर आमच्या हॉस्पिटलच्या समोरून अशा 2-3 पालख्या गेल्या आणि जेव्हा गेल्यात ना तेव्हा मी थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केला. आणि खूप लोकांची श्रद्धा आहे, खूप भावना आहे. आणि खरं सांगते, मनापासून जी कुठली श्रद्धा आपली असते ना, देव नक्कीच आपल्याला पावतो. ही माझी तरी अशी श्रद्धा आहे. स्वामींवरती तर खूपच आहे, माझी मनापासून आहे. तर इथे पालखी आली होती आणि खूप छान याचं पालखी खूप सुंदर वाटत होती आणि रात्रीच्या वेळेला आली होती ना, खूप छान. आणि इथे प्रसाद देखील हे लोक वाटत होते, परत दर्शन घेत होते, आशीर्वाद घेत होते. खूप भारी वाटत होतं असं बघितल्यावर. बघा रथ होता हा, खूप छान दिसतोय आणि लाईटिंगमध्ये तर खूप भारी वाटत होता. तर मी इथं व्हिडिओ खूप काढले. तर असा होता आजचा दिवस. चला बाय.